सो हे गाईज वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आम्ही आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे. तर तो आहे आपला हर्षूचा ब्लॉग. कारण हर्षूने खूप दिवसापासून मेहनत केलेली या गोष्टींसाठी. तर हर्षूचं एक पायी जमा केलेली आहे हर्षूने. पण आता असा प्रॉब्लेम झाला आहे की त्याने तो गल्ला घेतला होता. तो इंटरेस्टिंग गल्ला आहे. तर त्याने इंटरेस्टिंग पाहून यूट्यूबला वगैरे पाहून तो गल्ला घेतला होता. प्रॉब्लेम आता हा झाला आहे की हर्षूला पाहू शकता की त्याचा मिस्ट्री बॉक्स जो आहे तो आता लॉक झालेला आहे मित्रांनो. तर आपण पाहूया, खोलायचा प्रयत्न करूया कसा लॉक झालाय, काय झालाय. तर बघूया. हर्षू, काय वाटतंय तुला? तुझा आज मिस्ट्री बॉक्स लॉक झालाय, तर कसं वाटतंय तुला? त्यामध्ये तुझे पैसे गुंतले तेवढे दिवसाचे, तर आज कसं वाटतंय तुला? हर्षूला काही सुधारणा काय बोला? मला लय गुस्सा आलेला आहे. कशावर? सेल संपल्यामुळे. तर तू आपल्या पब्लिकला दाखव मिस्ट्री बॉक्स कसा आहे, काय आहे. तर लॉक झालाय आपला मिस्ट्री बॉक्स हर्षूचा. तुम्ही पाहू शकता. हे मिस्ट्री बघा, बॉक्स. असं एक मिस्ट्री बॉक्स आहे. त्याच्या आत पण तो इथे याने काय केलं, जेव्हा मिस्ट्री बॉक्स आणला होता तेव्हा याने खूप वेळा त्याला सतवलं, खूप वेळा खोल उघड केल्यामुळं आय थिंक त्याचे सेल खराब झाले असणार आहेत. नाही तर आपण ते पण पाहूया सेल खराब झालेत का. कारण मला आताच समजलंय, तो आताच बोलला मला की आपला सेल खराब झालाय. पाहूया आपण मिस्ट्री बॉक्स मध्ये. आपल्याला हे बघायचंय त्यांनी पायी जमा केलेले किती रुपये मिस्ट्री बॉक्स मध्ये आहे. तर त्यासाठी मी हा ब्लॉग शूट करतोय. तर किती बाबा, किती दिवसापासून पैसे साचवत होतो? क्या बोला तूने? किती? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. 6 महिने झाले. तू बोलते 1 वर्ष 6 महिने, त्याच्या लक्षात नाही. माझे 2000 कारण मला पण असं आठवतंय 6 महिने झाले ते वाटते. कारण त्यांनी भरपूर दिवस झाले आणलेला बॉक्स. त्याचे सेल खराब झाले. एक नोट टाकल्यामुळे त्याला पण सेल लागतात आणि ते वाचतं म्हणून त्याचे सेल संपले. बाबू, तू याला लॉक आहे, पाहू शकता. एक मिनिट मी दाखवतो मला. याला हा पूर्ण लॉकर आहे, लॉकर सारखा आहे. आणि याची मजबूत पण एवढी निबर आहे ना, मी सांगू नाही शकत. मी पण पहिल्यांदा हँग झालतो जेव्हा त्यांनी मला हा बॉक्स दाखवला होता. त्याने ऑनलाईन बुक केला होता फ्लिपकार्टवरनं. तर बाबू किती रुपयाला बुक केला होता तो? 700 असं काहीतरी. तर 700 रुपयाला त्याने बुक केला होता. तर आपण विचारू त्याच्या मम्मीला पण नंतर. मी ह्या बॉक्सची लिंक तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे करेल. तर बघूया आपण आता काय झालंय काय नाही. बाबू याचं लॉक काय टाकलं होतं? लॉक हायच नाही, 000 हा. आणि फिंगरप्रिंट लावायचं खोललं. तर त्याने हे बघा, तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता. इथं लॉक 00 लॉक आहे. आणि जे फिंगरप्रिंट दिसतंय हे फिंगरप्रिंट टाकून हे ऑटोमॅटिक याचा डोअर उघडत होता. मी याचा डोअर पण उघडून दाखवतो तुम्हाला. पण पहिलं बघूया याचा प्रॉब्लेम काय झालाय. याचा डोर का नाही उघडत आहे? कारण की याच्यामधले सेल संपले. तर आपण पासवर्ड टाकला तरी ते खुलत नाही, फिंगरप्रिंट लावलं तरी खुलत काहीच नाही. म्हणजे त्यामध्ये काहीच ऍक्टिव्हिटी नाहीये होत. हे बघा, आपण असं केलं तरी ते खुलत नाहीये. तो पूर्ण गाईज, जर अजून फोर्स लावला तर हे तुटू शकतं. म्हणून आम्ही याचा ब्लॉक काढतोय. नाही तर आम्ही तर मित्रांनो आता पाहूया काय झालंय काय नाही त्या बॉक्सला. जर सेल खराब झाले असतील तर आपण इथं शेजारी एक शॉप आहे, तर आपण तिथं पण जाऊन बघूया. जर सेल खराब झाले असतील तर सेल आणूया, त्याचे सेल टाकून आपण त्याला खोलूया. आणि बाबूची पायी जमा केलेली इन्कम किती आहे ते पाहूया. राव रेडी आहे का? पण किती रुपये देणार मला? बड़ा हरामी हो बेटा. हा गाईज, जर तुम्हाला सांगायची विषय, तर पहिलं आपण व्हिडिओ काढतोय मिस्ट्री बॉक्सचा, तर ते आपण पहिले मिस्ट्री बॉक्सचा व्हिडिओ पाहूया कसा आहे काय आहे. गाईज तर चला पाहूया काय प्रॉब्लेम झाला. बाबू तू एकदा खोलून दाखव, तू कसं खोलत होता पहिल्यांदा. मी असं बोलतो, तो इथं असं टाकायचं, इथं आवाज यायचा आणि असं केलं, असं खोलायचं आणि उघडायचं जायचं. कुठनं उघडायचा दरवाजा? असं आणि असं उघडायचं. क्या बढ़िया था गुरु. पूर्ण. हा असा. तर मित्रांनो पाहूया आता आपण काय झालं काय नाही. एवढंच मी ट्राय करतो, त्याला सेल वगैरे खोलतो नाही का, खालचं सगळं पाहतो काय झालंय. तर रिद्धी आपली शूट करायला सध्या आपला व्हिडिओ. कारण रिद्धी जरा मोठी आहे, कारण बाबून मी तर व्हिडिओ मध्ये असतो, त्यामुळं रिद्धी आपला व्हिडिओ शूट करेल. रिद्धी, तर बाबूने काय केलं होतं पहिल्यांदा असं लॉक टाकलं होतं 00. मी पण होतो तेव्हा. 00 4 टाइम टाकायचा, देन इथं फिंगरप्रिंट. हे फिंगरप्रिंट डमी आहे मित्रांनो. पण तरी पण फिंगरप्रिंटचं काम काहीच नाही, फक्त इथं सेन्सर असेल काही असेल इथं दाबल्यानंतर ते आवाज द्यायचा थोडं. देन इथून हे असं केलं वरती खाली, तर हा पूर्ण इथनं तुम्ही पाहू शकता
इथनं हा पूर्ण लेअरचा दरवाजा आहे. एक दरवाजा पूर्ण याचा दिसतोय कारण मी पण पाहिलेला एवढा निबर दरवाजा आहे हा पण. तर आता पाहू शकता तुम्ही त्याच्यामधून आवाज येतोय. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. त्याच्यात नोट्स पण आहेत आणि ह्याच्यात डॉलर्स पण टाकलेले आहेत त्याने. आता पाहूया काय प्रॉब्लेम आहे आपण. तर आता काहीच ऍक्टिव्हिटी नाहीये दिसत त्यामध्ये. तर बघूया आता काय होतंय. तर गाईज मी मग अशी शेल काढून ठेवलेली मग कारण की क्या बोला तूने? आम्ही एक टेस्ट करून बाबा आपण बघ काय. हा थांबा आणि गाईज. जुने सेल पण घेऊन ये. तर आपण बघूया टेस्ट याला नट आहे अशा प्रकारे. ते नट खोलू व आपण पाहूया याच्यात काय झालंय काय नाही. ठीक आहे मध्ये काय झालंय काय नाही पाहूया. चला आमचे काही काम करत आहे जेव गजब बेइज्जती है. करत आहे. तर पाहूया टेस्टर नाहीये ते आपणच काम करावं लागेल आम्ही. चला बाबू सेल घेऊन या मी तोपर्यंत खोलून घेतो. तर पाहूया आता बाबू सेल घेऊन या. सेल कुठे शेल आहे तर पाहूया याच्यात अजून एक पहिलाच खोलून शेल पाहूया. आहे. तर रिद्दे पकड रिद्दे पाहू शकता मॅगी खाती. तर बाबू पकडल तोपर्यंत फोन तोपर्यंत मी खोलून घेतो. व्यवस्थित पकड. तर कर. मी सारखं ढुसत असते कारण की मला खाण्याची खूप आवड आहे. तर मी जाऊ. तर मित्रांनो टेस्टर नाही भेटलं चाकूने काम करावं लागेल. तर पाहूया आता खुलते काय नाही. पण मी असे काम लहानपणी खूप केलेले आहेत. क्या बोला तूने? म्हणजे असे चाकूने नट वगैरे खोलायचे. तर पाहूया. हे बघा याचे एवढं नते. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण नट खोललेला आहे याचा. आणि यामध्ये बाबूने जस्ट सेल काढलेला होता. सर सेल आपण हे जुने सेल आहेत त्याचे गाईज ते सेल टाकून पाहूया आपण त्यामध्ये उघडतंय का नाही. गाईज मी मग अशी शेल काढून ठेवलेली कारण की ते पप्पा म्हणले की ना त्याच्यावर जर उघडून झालं तर शेल काढून ठेवायचे. तर पाहूया आता आपण. आय थिंक सेलचा प्रॉब्लेम असणार आहे यामध्ये. तर गाईज तर सेल आता मी टाकलेला आहे पण याच्यात काहीच ऍक्टिव्हिटी नाही होत. तर आपण काय करू आता याच्यासाठी आपण ढोरे काकाची तिथं जाऊ व सेल घेऊन येऊया. कारण इथं आता जे ऍक्टिव्हिटी यामध्ये काहीच होत नाहीये. लाईट पण लागत नाही आणि उघडत पण नाहीये. तर तुम्ही पाहू शकता काहीच होत नाही यामध्ये. पाहू शकता तर आम्ही एकदा स्क्रू टाईट करून बघतो. स्क्रू टाईट पण काही नाहीये. आपण जे त्यामध्ये सेल फिट बसलेले आहेत त्यामुळे स्क्रूचा पण काही नाही फॉल्ट काय नाहीये. जरी स्क्रू टाईट केला ना तर ना हे याची एक लाईट लागते रेड कलरची आणि फिंगरप्रिंट दाबल्यावर हे खुलत नुसतं. तर बाबू मैं क्या करूं फिर जॉब छोड़ दूं? सेलचा प्रॉब्लेम आहे त्याला. तर आपण सेल घेऊन येऊया ढोरे काकाच्या इथून आता. चला तर बाबून मी निघलो आता इथून. चल मित्रांनो डमी सेल घातलेला आहे कारण त्याचं जे माप आहे ना नंतर प्रॉब्लेम नको आपल्याला वापस जायला. हे बघा तर अशा प्रकारे आता या आता आपण दोरे का तर आम्ही सेल घेऊन चाललेलो आहेत अशा प्रकारे कारण ढोरे काकाच्या इथं जायचं आहे आम्हाला. तर हो दूध पण आणायचंय येताना. तर आता जाऊया. गाडीची चावी आय थिंक गाडीलाच आहे चावी. तर अशा प्रकारे बाहेर पाऊस होतोय भरपूर त्यामुळं आम्ही जाणार नाहीत आता कारण क्या बोला तूने? पावसामुळे खूप तिथं प्रॉब्लेम आहे. पाहू शकता तुम्ही पाऊस येतो इथे बाहेर. आम्ही चाललो होतो पण तर बाहेर नेक्स्ट पार्ट आपण तर सेल काय भेटू शकणार नाही. तर मी तुम्हाला सेकंड पार्टमध्ये बाबूचा मिस्ट्री बॉक्स आणि मिस्ट्री बॉक्समध्ये किती रुपये जमा केले बाबूने मी तुम्हाला पूर्ण रिव्हील करतो. तर बाबूला पण विचारू बाबू मिस्ट्री बॉक्समध्ये किती रुपये निघतील. मिस्त्री बॉक्स तुला किती रुपये वाटते तू 6 month मध्ये किती रुपये जमा केले असतील त्यामध्ये? 2000. 2000 रुपये बोलतोय पण याला नसेल माहिती गाईज किती रुपये गाईज झाले. मी आता तुम्हाला पण नोटा दाखवू शकतो कारण की मी नोटा बाहेर काढून ठेवलेल्या होत्या. नोटा याने बाहेर नाही काढलेल्या आहेत. आय थिंक जेव्हा चालू असेल बॉक्स तेव्हा याने नोटा काढलेल्या आहेत. बाबू किती नोटा काढल्या होत्या सगळ्या किती जमा झाले? नोटा तर 2600 असं काही. 2600 समथिंग अमाऊंट झालेली आहे याची पण जमा. तर आता आपण पाहूया. मी तुम्हाला सेकंड पार्टमध्ये नक्की दाखवतो बॉक्समध्ये किती रुपये काय आणि बॉक्स कसा खुलणार आहे. तर आय थिंक प्रॉब्लेम सेलचीच आहे कारण सेल संपलेला आहे त्याचा कारण त्यामध्ये काहीच ॲक्टिव्हिटी होत नाही. लाईट पण नाही लागत आहे काहीच नाही होते. तर बाबू आणि मी सकाळी
आम्ही जाऊन सेल घेऊन येणार. उद्या संडे आहे, कारण उद्या संडे असल्यामुळे यांना सुट्टी आहे दोघांना पण. अब जो मिस्ट्री बॉक्स आहे तो सेकंड पार्ट मध्ये नक्की खोलूया, काय बाबू? हा आणि आम्ही मध्ये आम्ही मंदिरात पण घेऊन जाऊ शकतो. हो, तर हा मिस्ट्री बॉक्स आहे, तर आपण खोलूया आता सेकंड पार्ट मध्ये याला नक्की. आणि पाहूया यामध्ये किती वाजू. तुम्ही पाहू शकता हे वाजते खूप. याच्यात कॉईन्स वगैरे आहे, काही नोटा पण असतील आय थिंक. आपण पाहूया. रिद्धी तुला काय वाटतं किती रुपये निघतील? 2000च्या वरती तरी. रिद्धी तुझा नाही का असा मिस्ट्री बॉक्स? नाही, मी नाही घेतला. तर मी तुम्हाला ह्या बॉक्सची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये हे करतो, तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता हा बॉक्स. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तुम्हाला. तर तुम्हाला करायचा असेल हा बॉक्स लिंक ते करू शकता. पण मित्रांनो प्रॉब्लेम काय आहे, अशा बॉक्सचं काही सांगता येत नाही. मेड इन चायना बॉक्स असतात, कधी लॉक होतील कधी नाही सांगता येत नाही. तर तुम्ही हे अवॉइड करा व दुसरे आपले जो पेटोराम वगैरे असतं तसे बॉक्स घ्या. बात तो सही है. पेटोराममध्ये पण भरपूर पैसेच असतात. आम्ही पण लहानपणी असेच पेटोराममध्ये पैसे साचवलेले आहेत. तर ह्यामध्ये पैसे साचवण्यापेक्षा आपलं पेटोरामचा बॉक्स एकदम भारी, कारण आम्ही पण असंच केलेलं आहे. असं हे डिजिटल आत्ता आलंय, पण डिजिटलच्या राड्यात तुम्ही पाहू शकता पैसे अडकून बसतात. जर तुम्हाला खरंच इमर्जन्सी एकदम इमर्जन्सी पैसे लागले तर यामध्ये काहीच होऊ शकत नाही. तर चला पाहूया आता सेकंड पार्टमध्ये काय होतं या बॉक्सचं. हा बॉक्स नक्की घ्या. माझा मामा डिस्क्रिप्शन मध्ये ही लिंक मी टाकेल. लिंक देतो तुम्हाला. घ्यायचं असेल बाय करायचं असेल तर तुम्ही 100% बाय करा. मी लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. माझ्याकडे लिंक तर नाही आहे पण सापडवतो तुमच्यासाठी. घ्यायचं असेल तर नक्की मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही बाय करा. व आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. गाईज काही पण होऊ शकतं मेड इन चायनाच्या याला, म्हणून तुम्ही घ्या आणि त्याच्यात एक्स्ट्रा सेल आणून ठेवा. तर बाबूला समजलेलं आहे आता की असं मेड इन चायनाचं काय होत असते. तर असे बॉक्स अवॉइड करा, जास्तीत जास्त दुर्लक्ष करा. आणि आपला साधा बॉक्स आणा, त्यामध्ये पण भरपूर पैसे जमा होतात. मी केलेले आहेत, कारण आय थिंक मी असेल बाबू एवढंच असेल तेव्हा पण. आता तर काय पैसे जमा करायच्या अगोदर पैसे संपून जातात. You serious? गाईज कारण खर्च पण एवढे वाढतात. तर एवढं आपण बोलून ब्लॉग संपू. बाबू गाईज चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.